होते, लॉफ्टेड लॉंगनच्या दिशेने लगावलेले षटकार होते, मिडविकेटच्या दिशेने लगावलेले षटकार होते, स्क्वेअर लेगच्या दिशेने लॉंग लेगच्या दिशेने लगावलेले षटकार. सचिन माळी काय जबरदस्त खेळ केलाय. प्रसाद बांबुडे यांनी सुद्धा काय कमालीचा खेळ केलाय. आज या सर्व खेळाडूंनी मैदान गाजवलेलं आपण पाहिला आणि हा फटका सुद्धा आपण पाहिला जो स्क्वेअर लेगच्या दिशेने जबरदस्त फटकेबाजी सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळाले. ड्रीम्स क्रिकेटने 5 कॅमेरे मैदानावरती दाखल केलेत. एक कॅमेरा ड्रोनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जबरदस्त प्रक्षेपण, जबरदस्त कॅमेरा वर्क मैदानावरती पाहायला मिळालं. हायलाईट्सच्या माध्यमातून एका पाठोपाठ एक चांगली इनिंग. पहिली इनिंग पैसा वसूल होतं. रसिक मायबा प्रेक्षकांनी या पहिल्या इनिंगचा मनमुराद आनंद लुटताना आपण पाहिलाय. चला दोन्ही संघांचा एक एक प्रतिनिधी लगेच पाठवायचा आहे. वन साइड विराट 11 रोहा कोलाड संघ आणि हृदय 11 मोरेआळी विरजोली टी शर्ट परिधान करून आपला 12वा प्रतिनिधी त्वरित पाठवायचा आहे. द्वारकानाथ भोई आपल्याला या ठिकाणी विनंती केली जाते की आपण त्वरित मुख्य व्यासपीठाजवळ यायचंय. द्वारकानाथ भोई कॅप्टन आपण त्वरित यायचंय. चला थोडं चपळाईने या, वेगाने या, आपल्याला विनंती केली जाते. दहावीर चषक 2025 मध्ये पहिली मॅच आपण अनुभवली. अनन्या स्पोर्ट्स या संघाने ही मॅच एकतर्फी पद्धतीने जिंकली. प्रथम फलंदाजी करत असताना 101 धावा जमा केल्या निर्धारित 5 षटकांमध्ये आणि उत्तरार्धाच्या खेळामध्ये अंधाराळी संघाला बाकफूटवरती ढकललं.